नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे कितीतरी गावकरी देवी आईच्या जत्रेला आलेले असतात आणि देवी आईचं दर्शनसुद्धा घ्यायला आलेले असतात। आपल्या मनातल्या इच्छा देवी आईला सांगायच्या आणि त्या पूर्ण व्हाव्या म्हणून देवीला साकडं घालायचं नवस करण्यासाठी सगळे गावकरी जमलेले असतात। त्याच्यामध्ये भैरू नानासुद्धा आपली इच्छा देवी आईला सांगायला आलेले असतात। तेव्हा सगळ्यात आधी आपल्या हातातली जी काही परडी असते ती इथे गुरुजींच्या हातात दिलेली असते आणि देवी आईला काय सांगायचं आहे असं विचारल्यानंतर भैरू नाना म्हणत असतात की देवी आईला सांगा, माझ्या घरावरती असलेलं कर्ज हे माफ होऊ दे आणि माझ्या हिरीला अमृतासारखं पाणी लागू दे, अशी त्यांची इच्छा असते। जास्त काही त्यांची अपेक्षा नसते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गावातलं खूप मोठं प्रस्थ आता गाव देवीच्या दर्शनासाठी येत असतं, देवी आईच्या दर्शनासाठी येत असतं। आणि मग आता ते लोक आल्यानंतर त्यांचे जे काही बॉडीगार्ड वगैरे असतात ते सगळ्यात आधी येतात आणि इथे गावकऱ्यांना बाजूला करतात, म्हणजे इथे सगळ्यात आधी दर्शन जर कुणाला मिळणार असेल तर ते VIP लोकांना मिळत असतं आणि तसंच या गावामध्ये सुद्धा होतं। तर इकडे आता नांगरे पाटील या घराण्यातील सगळे मोठे लोक तिथे आलेले असतात आणि त्याच्यामध्ये इथे ग्रामपंचायतीचे सरपंच ते म्हणजे आढळराव नांगरे पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या मिसेस सुलोचना नांगरे पाटील उर्फ बाळजाबाई यासुद्धा आलेल्या असतात आणि त्यांचा मुलगा दुष्यंतसुद्धा आलेला असतो। त्याला तर इथे बॉडीगार्ड उचलूनच घेत असतात, तो काही आपल्या पायाने चालायला तयार नसतो। तेव्हा इथे बाळजाबाईची जी जाऊ आहे दलपतची बायको ती म्हणत असते की वहिनीसाहेब, बाळजाबाई तुम्हाला एक विचारू का? तेव्हा ती म्हणते विचार ना। तेव्हा ती म्हणत असते की दुष्यंत आता मोठे झालेत, मग ते स्वतःच्या पायाने का चालत नाही? तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते कारण त्यांना त्यांच्या पायाला माती लागलेली चालत नाही आणि त्यांना कुणी बोललेलं आम्हाला चालत नाही, कळलं का? आम्हाला काय म्हणायचं आहे ते, असं ती रागातच म्हणते। त्यानंतर इथे दलपत शेठ आता भैरू नानांना भेटतात आणि ते म्हणत असतात, वा भैरू शेठ वा, तुम्हीसुद्धा इथे जत्रेला आलात का? तुम्ही विसरलायत का तुम्ही आमच्याकडून किती कर्ज घेतलं ते अजून परत केलेलं नाही आहे? तेव्हा इथे दलपत शेठचा मुलगा तो म्हणजे जयकांत तो म्हणत असतो की बाबा तुम्ही एक काम करा, यांच्यावरती खटला बसवा, यांना शिक्षा द्या। तेव्हा दलपत शेठ म्हणत असतात की भैरू नाना बघितलं का, हा माझा मुलगा जयकांत शेठ, अहो तो काय म्हणाला तुम्हाला, माझ्यासारखाच बोलतो की नाही? अहो तुम्हाला इतके दिवस वाढून दिले तरीसुद्धा तुम्ही अजून कर्ज फेडलेलं नाही आहे, कधी फेडणार कधी? आणि कर्ज असताना बायका मुलांना इथे घेऊन जत्रेमध्ये तुम्ही फिरायला आलात, मग त्या पैशांचं आता काय करायचं? ते कधी कर्ज फेडून टाकणार आहात ते पण सांगा ना। तेव्हा भैरू नाना म्हणत असतात की दलपत शेठ मला थोडासा वेळ द्या, हे बघा मला 4-6 महिने तुम्ही अजून द्या ना। तेव्हा तो म्हणतो की किती महिने नक्की हवेत तुला? तेव्हा इथे भैरू नाना म्हणतात की 4 महिने मला वाढवून द्या। तेव्हा ते म्हणतात 4 वर्षामध्ये तू कर्ज फेडलं नाहीस? दलपत शेठ म्हणत असतात 4 महिन्यामध्ये असं काय करणार आहेस तू? बरं ठीक आहे, तुझ्या बायकोकडे बघून तुला दिवस वाढून दिले, तुझ्या मुलींकडे बघून तुला 4 दिवस वाढून दिले, पण मग तू या 4-4 दिवसांनी तू 4 महिन्यात तरी हे कर्ज फेडणार आहेस का? जर नाही फेडलंस ना तर ते कसं वसूल करायचं ते आम्हाला बरोबर माहिती आहे। आणि काय रे, तुझी अजून एक मुलगी कुठे की आता पैसे नाही आहे तुझ्याकडे तर ह्या जत्रेच्या गर्दीमध्ये तू तुझ्या मुलीला सोडून दिलंस? तेव्हा भैरू नाना म्हणत असतात की नाही नाही, कुठे गेली पूजा? म्हणून सगळेजण पूजाला शोधत असतात, पण इथे ज्या वेळेला आता दलपत शेठची फॅमिली तिथे आलेली असते तेव्हा त्या गर्दीमध्ये पूजा हरवलेली असते आणि हरवल्यामुळे ती आता आपल्या आईला शोधत शोधत पूर्णपणे ती गावाच्या बाहेर आलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूजा पाय घसरून इथे आता पडणार, तेवढ्यातच तिथे कृष्णा आलेली असते आणि कृष्णा पूजाचा हात पकडते आणि तिचा जीव वाचवते। तेव्हा इथे आता कृष्णा हिने जीव वाचवल्यानंतर इथे आता काकांना, भैरू काकांना खूपच जास्त आनंद होतो आणि ते आधी आपल्या मुलीला बघत नाही, ते जाऊन आता कृष्णाला बघत असतात। तर इथे पूजाची आई तिला आपल्या जवळ कवटाळते आणि म्हणत असते, अगं पूजा इथे का आलीस तू? तुला काही झालं असतं म्हणजे? आणि ती आपल्या मुलीला मिठी मारते। तेव्हा इथे भैरू काका म्हणत असतात, बाळा अगं तुझं नाव काय आणि कुठून आलीस तू? तू माझ्या मुलीचा जीव वाचवलास, देवी आईनेच पाठवलं तुला,
देवी आईच्या रूपात आलीस आणि माझ्या मुलीचा जीव वाचवलास. बाळा, तुझं नाव काय? कुठून आलीस तू? तेव्हा गावकरी म्हणतात की तिचं नाव कृष्णा आहे. आम्हीच ठेवलं आहे तिचं नाव कृष्णा. तिच्या आईवडिलांनी 4 वर्षांपूर्वी तिला इथे आणून सोडलं आणि ते लोक निघून गेले. तेव्हापासून ती बिचारी मंदिरामध्ये राहते. तिला गावकरी खायला प्यायला देतात. तेव्हा इथे आता भैरू काका म्हणत असतात की बाळा, अगं तू एकटीच आहेस का? तुला कुणीच नाही आहे? तेव्हा कृष्णा म्हणते, नाही आहे ना माझ्याबरोबर. आणि ती आपल्या बकरीला घेऊन येते आणि ती म्हणते की हे काय, माझी गोलू आहे ना माझ्याबरोबर. तेव्हा इथे आता भैरू नाना म्हणत असतात की तू येतेस का आमच्याबरोबर आमच्या घरी? तेव्हा त्यांची इथे बायको म्हणत असते, पूजाची आई, अहो हे काय बोलताय तुम्ही? तिला कुठे आपल्याबरोबर घेताय? तिने आपल्या मुलीचा जीव वाचवला मान्य आहे, पण आपलेच इथे खायचे प्यायचे वांदे आहेत आणि आपण तिला कुठे घरी घेऊन जायचं? तेव्हा भैरू नाना म्हणत असतात, अगं असं काय करतेस? देवी आईने दिलेला आशीर्वाद आहे तो आपल्याला. चल आपण तिला घरी घेऊन जाऊया. तिने आपल्या पूजेचा जीव वाचवला आहे. तेव्हा इथे आता पूजाची आई नाही म्हणत असते, तरीसुद्धा भैरू नाना देवी आईचा आशीर्वाद समजून इथे कृष्णाला आपल्या घरीच घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघ बाळा, कृष्णा बाळा, हे घर आहे आपलं. तिला इथे आता पूजाची आई पांढऱ्या पायाची वगैरे बोललेली असते, पण भैरू नानांना विश्वास असतो की ही पांढऱ्या पायाची नाही तर देवी आईने दिलेला आशीर्वाद आहे आणि ही सगळं चांगलंच करणार. आणि प्रेक्षकांनो, तेव्हापासून कृष्णा जी शेतात उभी राहिलेली असते आपल्या वडिलांबरोबर, तेव्हापासून ती शेतामध्ये राबत असते. आणि आता तर परिस्थिती अशी असते की तिने आपल्या घरावरील कर्जसुद्धा फेडलेलं असतं आणि इथे खूप जास्त शेतीसुद्धा ती करत असते. घरातली सगळी कामं करत असते. आता घरामध्ये बैल नसल्यामुळे तिने इथे नांगर आपल्या खांद्यावरती घेतलेला असतो आणि ती नांगर आता शेतामध्ये ओढत असते, कारण तिला आता पेरणी करायची आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला लहानपणीचे ते दिवस आठवत असतात, ज्या वेळेला तिच्या वडिलांच्या विहिरीला पाणी लागत नसतं, पण आता फायनली ती आपल्या वडिलांबरोबर शेतात उतरलेली असते आणि इथे विहिरीचं खोदकाम सुरू झालेलं असतं. तिथे कृष्णाच्या इथे आता येण्याने विहिरीला पाणीसुद्धा खूप जास्त लागलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागत असतो. कर्ज काही फेडता येत नसतं. तेव्हा इथे दलपत शेठ यांची माणसं आलेली असतात आणि त्याचे बैल वगैरे जे काही असतात ते घेऊन जातात. त्याच्यामध्ये इथे आता कृष्णाचा जो गोलू असतो त्यालासुद्धा घेऊन गेलेले असतात. तेव्हा कृष्णा खूपच जास्त रडते. तेव्हा तिचे वडील तिला शांत करत असतात. त्यानंतरला कर्ज फेडलं नाही म्हणून दलपत शेठने इथे भैरू नानांच्या गळ्यामध्ये चपलाहार घातलेला असतो आणि त्यांची गावामध्ये धिंड काढलेली असते. तेव्हा कृष्णा खूप जास्त रडते आणि जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारते. प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारते, पण त्यांच्या खऱ्या मुली ज्या असतात त्या त्यांच्या जवळसुद्धा येत नाही. तेव्हा इथे दलपत शेठ कृष्णाला खेचून बाजूला करतात. कृष्णाला ते दुःख बघवत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे तिच्या वडिलांच्या तोंडाला जे काळं वगैरे फासलेलं असतं हे सगळं आता कृष्णाला आठवत असतं आणि ती रागारागाने इथे आता शेती एकटी नांगरत असते. तेवढ्यातच तिथे आलेली असते भक्ती आणि इथे बबड्या, हे दोघे जण तिथे आलेले असतात. भक्ती म्हणत असते, अगं काय करतेस तू कृष्णे? आजच्या दिवशी तरी नांगर बाजूला ठेव ना. तेव्हा ती म्हणते, काय गं काय झालं? तुम्ही दोघे इथे काय करताय? मला कामं करू द्या बरं. तेव्हा भक्ती म्हणते, कृष्णे तू विसरली आहेस का? आज माणसं तुला बघायला येणार आहेत, मग आता अशी जाणार आहेस त्यांच्यासमोर? तेव्हा कृष्णा म्हणत असते, अगं येत आहेत तर येऊ दे ना, मी कुठे बोलवलं आहे त्यांना? ते पण येतील आणि परत निघून जातील. तेव्हा भक्ती म्हणते, असं काही होणार नाही आहे. ह्या वेळेला तुला माहिती आहे का, ते समोरून स्थळ घेऊन आले तुझ्यासाठी, त्याच्यामुळे तू त्यांना आधीच पसंत आहेस गं. फक्त तुला बघतील, लग्न फिक्स करतील आणि मग निघून जातील. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की जाऊ दे ना, आता 14 जण तर येऊन गेले, बरोबर ना? तेव्हा बबड्या म्हणतो, नाही नाही ताई, 16 जणं आणि आता 17वा येणार आहे. तेव्हा ती म्हणते, हा पण आता पळून जाईल. तेव्हा भक्ती म्हणते, तुला काय गं, ही शेती वगैरेच करत राहायचं आहे का? लग्न करायचं नाही आहे तुला? लग्नाचं वय निघून चाललं आहे, कळतं आहे का तुला? बरं चल आता घरी चल, की अशी जाणार आहेस त्या पाहुण्यांच्या समोर? अशी जर गेलीस ना तर ते लोक नक्कीच निघून जातील. तू चल बरं, छान तयार हो आणि मग त्या लोकांच्या समोर चल. अजून पण असा एकटी नांगर का पकडतेस तू? तेव्हा बबड्या म्हणतो, नाहीतर काय, सगळे लोक तिथे आता बाळसाबाईंनी जो कार्यक्रम ठेवला आहे तिथे जमलेत ना. एक तरी आहे का गडी माणूस नांगर पकडायला इथे, म्हणून ती एकटी ओढत होती. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की बाळसाबाईंनी कार्यक्रम ठेवला आहे, तिथे गेलेत का सगळेजण? तेव्हा बबड्या म्हणतो, हो
तेव्हा ती म्हणते, भक्ते चल लवकर चल माझ्याबरोबर. आणि ती आपल्या गाडीवरून भक्तीला गावामध्ये घेऊन येते. त्या ठिकाणी बाळसाबाई आता दुष्यंतचा वाढदिवस आहे तिच्या मुलाचा, म्हणून गावामध्ये दानधर्म वगैरे करत असते. तेव्हा दलपत म्हणत असतो की गावकऱ्यांनो, इथे बाळसाबाई आपल्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून दानधर्म करतायत, लगेच इथे काय देता येते घेऊन घरामध्ये जाऊ नका, तर दान दिल्यानंतर इथे ती त्यांच्या मुलाला आशीर्वादसुद्धा द्या. दुष्यंतचा आज वाढदिवस आहे, त्याला सगळेजण इथे आता आशीर्वाद द्या. त्यानंतर इथे कृष्णा आलेली असते आणि ती बघत असते म्हाळसाबाई इथे तोऱ्यामध्ये लोकांना दानधर्म करत असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते की भक्ते बघ ना, म्हणजे हे यांचं व्यक्तिमत्व मला खूप आवडतं ग. म्हणजे बाई असूनसुद्धा आपल्या नवऱ्याच्या नंतर स्वतः ते सरपंचाचं पद सांभाळतायत, गावकऱ्यांकडे लक्ष देत आहेत, म्हणजे आपल्या 5 गावांची धुरा ह्या एकट्या सांभाळतायत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बघ ना तो त्यांचा तोरा, म्हणजे दरवेळेला इथे आता मुलाचा वाढदिवस असल्यानंतर दानधर्म करणं, गावकऱ्यांना काय हवं नको ते देणं, म्हणजे जेवढा त्यांचा बाहेरचा जो असा माणुसकीचा तोरा दिसतो ना, तिथून त्या आतमधून म्हणजे मनातून सुद्धा त्या तेवढ्याच निर्मळ आहेत असं मला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सर्व गावकऱ्यांना बाळसाबाई साड्या वाटप करत असतात. पुरुषांना इथे कपडे, टॉवेल हे सगळं वाटत असतात. कृष्णा हे सगळं बघत असते. कृष्णाला त्यांचं व्यक्तिमत्व फार आवडत असतं. आता दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात अशी तिची वृत्ती आहे. ही काही साध्या भोळ्या कृष्णाला अजूनपर्यंत कळलेली नाही आहे. तेव्हा भक्ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, जाऊ दे, त्यांचं कौतुक एवढं करायची काही गरज नाही आहे, तू चल बरं घरी, तुला माणसं बघायला येणार आहेत ते तू विसरून जाऊ नकोस. तर इथे आता लहान मुलं असतात, त्यांना म्हाळसाबाई आता चॉकलेट्स वगैरे देत असतात. चॉकलेट देत असताना आता ती लहान मुलं त्या आता गडूमध्येच हात घालतात आणि सगळी चॉकलेटं खेचत असतात. तेव्हा त्या मुलांना बाजूला करण्यासाठी एक काका तिथे मध्ये येतात आणि त्यांना बाजूला करत असताना म्हाळसाबाईच्या हाताला थोडासा हात लागतो. तेव्हा म्हाळसाबाई बघा कशी रागाने डोळे वटारून त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा ते घाबरतात आणि म्हणतात की म्हाळसाबाई माफ करा, त्या मुलांना बाजूला करत असताना तुम्हाला हात लागला, मुद्दामून नाही लागला, माफ करा खरंच. तेव्हा ती म्हणते, अहो असू द्या हो, मी कुठे काही बोलले का तुम्हाला, चुकून आता गर्दीमध्ये असं होणारच. तेव्हा ती म्हणते, थांबा थांबा 1 मिनिट थांबा, आणि ती त्यांनासुद्धा टॉवेल वगैरे देते. त्यानंतरला तो माणूस तिथून निघून जातो. पण म्हाळसाबाई ते दलपतला म्हणत असतात की हा कोण आहे. तेव्हा दलपत म्हणत असतो की हा आहे तो सुरजा, याने आपल्याकडून 2 लाखाचं कर्ज घेतलं आहे, अजून काही परत केलेलं नाही आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते की नाही परत केलं आहे ना, मग आता काय करायचं ह्याच्याबरोबर ते काही नव्याने सांगायला नको, मग कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा दलपत म्हणतो की हो, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला कळलं आहे, लवकरच काम होऊन जाईल. त्यानंतर इथे आता बाळजाबाई आपल्या घरी आलेल्या असतात आणि घरीसुद्धा आपल्या मुलाच्या येण्याच्या खुशीमध्ये खूपच जय्यत तयारी सुरू केलेली असते. सगळीकडे डेकोरेशन, तयारी, रांगोळ्या, पूर्ण घर इथे साफसूत्र करून ठेवलेलं असतं. कारण दुष्यंतला त्यांच्या मुलाला जरासुद्धा धूळ माती आवडत नाही. त्याला इथे आता येण्यासाठी सुद्धा स्वतःची गाडी असते. त्यानंतर इथे बाळजाबाईने सांगितलेलं असतं की दलपत माझ्या मुलाला फोन करा आणि विचारा कुठे आलाय तो. तर इथे दुष्यंत आता मेन नाका सोडलेला असतो, त्याच्यामुळे आता मेन नाका सोडलाय तर अर्ध्या तासामध्ये येईल असं आता बाळजाबाईला कळत असतं. त्यानंतर ती म्हणत असते, काय रे, हात चालवा पटापट, पटापट हात चालवा, दुष्यंत कधी येईल, तो येण्याच्या आधी मला सगळी तयारी परफेक्ट झालेली हवी, नाहीतर तो आल्यानंतर तुम्ही बाकीची तयारी करायला जाल तर मला ते चालणार नाही. तेव्हा इथे आता शेणामातीचा सडा हा आता पुढे अंगणामध्ये एक बाई टाकायला येते. तेव्हा बाळजाबाई म्हणतात, अगं हे काय करतेस इथे शेणामातीचा सडा का टाकतेस तू, माझ्या मुलाला आहे ना इथे अजिबात माती चालत नाही, त्याच्या पायाला चिखल लागलेला त्याला चालत नाही, म्हणून तर एवढी सगळी साफसफाई ठेवण्यात आली आहे ना, आणि तू इथे शेणामातीचा सडा टाकतेस. 15 मिनटं देते तुला, आताच्या आता हे सगळं क्लीन करून घ्यायचं, एकदम क्लीन, अजिबात त्याच्या पायाला माती लागता कामा नये. तेव्हा दलपत येतो आणि म्हणत असतो की बाळजाबाई, अहो आता अर्ध्या तासामध्ये आपला दुष्यंत इथे येईल, मेघ नाका त्याने सोडलेला आहे. तेव्हा ती विचारते, आणि मी तुम्हाला केकचं सांगितलं होतं, केक आला का. तेव्हा दलपत म्हणतात की ते काम मी आपल्या जयकांतला दिलं होतं आणि जयकांतला दिलेलं काम त्याने वेळीच पूर्ण केलेलं आहे, माहिती आहे ना, त्यामुळे हे कामसुद्धा होईल.
त्याने केक मगाशीच आणलाय, हवं तर बघा चला बरं. तेव्हा इथे केक बघण्यासाठी बाळजाबाई आलेल्या असतात. त्याच्यावरती दुष्यंतचा फोटो पण असतो. तेव्हा जाऊबाई म्हणजे जयकांतची आई म्हणत असते, बघताय ना तुम्ही बाळजाबाई, जयकांतने तुम्ही सांगितलेलं काम अगदी व्यवस्थित केलं आहे. तो स्वतः जाऊन केक घेऊन आला आहे. आणि आता तर काय, आता आपला दुष्यंत 27 वर्षाचा झाला. मग आता 27 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं आता लग्न वगैरे करायला हवं ना, त्याच्यासाठी मुलगी शोधायला हवी आहे. तेव्हा इथे बाळजाबाई म्हणतात, तू म्हणतेस तर आता मुलगी शोधायला लागायलाच पाहिजे नाही का. आता ती मुलगी कशी असणार आहे काय माहिती, गावातली असणार आहे की गावाच्या बाहेरची काही कळत नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे कृष्णा आता तिला माणसं बघायला येणार असतात म्हणून छान अशी तयार होत असते आणि खूपच जास्त सुंदर ती दिसत असते. त्यानंतर इथे कृष्णा आता देखणी दिसत असताना ती स्वतःलाच आरशामध्ये बघून खूपच जास्त खुश होते. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते की कृष्णे, अगं किती सुंदर दिसतेस, तुला माहिती आहे का, दृष्ट लागायला नको तुला. तेव्हा कृष्णा म्हणते खरंच. तेव्हा भक्ती म्हणते हवं तर बघ पुन्हा आरशामध्ये किती छान दिसतेस ते. ज्या खोलीमध्ये ती तयार होत असते त्या खोलीमध्ये पण सगळा अंधारच असतो. तेव्हा तिथे आता बबड्या येतो आणि म्हणत असतो, अगं कृष्णे, तो सूर्य आहे ना, तो अगं फास लावून घेतोय आणि तो कुणाचं काही ऐकत नाही आहे, तो फास लावून घेणार वाटतं. तेव्हा इथे कृष्णा म्हणते काय. तेव्हा बबड्या म्हणतो, तू गेल्याशिवाय तो कुणाचंच ऐकणार नाही. तेव्हा कृष्णा त्याचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत जात असते. तेव्हा तिला आठवत असतं की तिच्या वडिलांनी तिला आपल्याबरोबर नेलेलं असतं आणि ते म्हणतात की कृष्णा बाळा, हे बघ तू आत्तापर्यंत जशी वागत आली आहेस ना, जसं काम करत आली आहेस तसं नीतीनेमाने पुढेसुद्धा करायचं आणि जशी वागतेस ना इतकी छान तसंच वागायचं. आणि बाळा, हे खाऊ मी तुझ्यासाठी आणले, ह्या आता साखरेच्या वड्या तू खात बस इथे. मी तुझ्यासाठी छान आता झोपाळा बांधतो, मी तुझ्यासाठी झोपाळा बांधतोय ह्या दोरीने. तेव्हा इथे सूर्याला वाचवण्यासाठी कृष्ण धावत असते. त्याची बायको त्याचबरोबर गावातली माणसं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो दोरी घेऊन आता झाडावरती चढलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता झोपाळा बांधत असताना तिचे वडील इथे भैरूनाना तिला म्हणतात की कृष्णे, अगं आता तुझ्यासाठी असा झोपाळा बांधतो ना की तो झोपाळा उंच आकाशामध्ये उडेल आणि मला आकाशामध्ये घेऊन जाईल, इतका उंच झोपाळा तो असणार आहे. तेव्हा इथे झोपाळा नसतो तो बांधलेला, तिथे आता त्यांनी आत्महत्या केलेली असते. तो प्रसंग कृष्णाच्या नजरेसमोर येतो आणि कृष्णा खूपच जास्त इमोशनल होते. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे आता सूर्यसुद्धा तेच करायला जात असतो. तेव्हा तो गळ्याला फास लावणार तेवढ्यातच खाली एक कोयती असते, ती उचलून कृष्णा जोरात फेकून मारते आणि वरती ज्या ठिकाणी ती दोरी बांधलेली असते ती तोडून टाकते. त्याच्यामुळे सूर्य खाली पडतो आणि त्याचा जीव वाचतो. तरी ते कृष्णा आल्यामुळे तिने काहीतरी युक्ती करून सूर्याला खाली उतरवलेलंच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आपल्या वडिलांनी केलेली आत्महत्या ही कृष्णाने डोळ्याने बघितलेली असते. तेव्हापासून तिने कष्ट करायला सुरुवात केलेली असते. आपल्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी तिने खूप मेहनत केलेली असते आणि ती आता आपल्या वडिलांच्या त्या आठवणींमध्येच चालत चालत जात असताना इथे आता त्याच रस्त्याने येत असतो दुष्यंत. पण दुष्यंत आपल्या गाडीवरती येत असतो आणि त्या रस्त्याने चाललेले असते कृष्णा. आता कृष्णा रस्त्याने जात असताना ते आपल्या वडिलांच्या आठवणींमध्ये विचारांमध्ये जात असते. तेवढ्यातच समोरून गाडी येते, ती बघत नाही आणि तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेजण एकमेकांना ठोकतात आणि ते दोघेही जण आता खाली पडतात. चिखल आता दुष्यंतला आवडत नाही, पण कृष्णामुळे तो चिखलातच पडलेला असतो आणि दोघेजण गडगडत एका बाजूला जातात. तेव्हा इथे कृष्णा दुष्यंतकडे बघत असते आणि दुष्यंत कृष्णाकडे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे दुष्यंत म्हणत असतो, ए मूर्ख मुली, तुझ्यामुळे मी चिखलात पडलोय, कळलं ना, तुझ्यामुळे झाले हे सगळं आणि आता आगाऊपणाने बोलून मला अजून इरिटेट करतेस. तेव्हा ती म्हणत असते, जास्त बोलायचं नाही, कळलं ना, रस्ता काही तुझा नाही आहे आणि चिखल असला म्हणून काय झालं, आता गप्प रस्त्याने निघायचं, ऐकून घेते म्हणून वाटेल तसं बोलायचं नाही, कळलं का, असं इथे कृष्णा म्हणत असते. तर इथे दुष्यंत आणि कृष्णा पहिल्या भेटीतच दोघांचं भांडण झालेलं असतं. तर इथे दुष्यंत येतो आणि म्हणत असतो की आई, हे सगळं काय आहे, म्हणून मला आहे ना गाव अजिबात आवडत नाही, कारण तिथे हा एवढा सगळा चिखल असतो, माझं आणि गावाचं कधीच जमणार नाही आहे, कळलं का तुला, बघ मी गावामध्ये आलो आहे आणि मी चिखलात माखलो आहे. तेव्हा ती म्हणत असते, माझ्या मुलासाठी
त्याच्यासाठी हे साधं पाणी नको आहे, त्याच्यासाठी बाहेरून पाणी मागवा आणि त्याच्यासाठी आता जार मागवलेले असतात आणि त्या पाण्याने त्याला आंघोळ घातलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे कृष्णाला बघायला जे माणसं आलेले असतात त्यांच्यासमोर कृष्णाची अशी अट असते की लग्न झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या शेतामध्ये राबणार आणि मी खूप जास्त कष्ट करून धान्य पिकवणार. तुम्हाला जर मान्य असेल तर बोला, मी माझ्या शेतामध्ये राबायला तयार आहे आणि तुमच्याबरोबर लग्न करायला सुद्धा पण माझी अट मान्य करावी लागेल, असं इथे आता कृष्ण त्या लोकांना म्हणते. तर इथे आता दुष्यंत रागवलेला असतो. तो इथे आता बाहेरच्या बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करत असतो आणि कृष्णा विहिरीमध्ये उडी मारून तिथे आता लोकांचे जीव वाचवत असते. ती उडी मारून त्याच्यामध्ये आंघोळ करत असते. हाच फरक आहे दोघांमधला आणि तो फरक म्हणजे खूप मोठा फरक आहे.